नमस्कार, मी डॉक्टर अमला घळसासी. मी रत्न हॉस्पिटल पुणे इथे यूरोलॉजिस्ट आहे. आज आपण एक खूप कॉमन प्रॉब्लेमविषयी चर्चा करणार आहोत. मला माहिती आहे की आपल्यातल्या बऱ्याच लोकांना स्वतःला हा प्रॉब्लेम झाला असेल किंवा आपण ॲटलिस्ट आपल्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना किंवा ओळखीच्यातल्या कोणाला तरी हा त्रास झाल्याचं नक्कीच ऐकलं असेल. तो म्हणजे मूतखडा किंवा किडनी स्टोन. हा इतका कॉमन प्रॉब्लेम आहे की भारतामध्ये 100 पैकी 12 आणि काही राज्यांमध्ये ज्याला आपण स्टोन बेल्ट असं म्हणतो तिथे 100 पैकी 20 लोकांमध्ये हा प्रॉब्लेम आपल्याला आढळू शकतो. हा इतका कॉमन आजार असून सुद्धा ह्याच्याविषयी सोशल मीडियावर आजकाल इतक्या गैरसमज, त्याच्या ट्रीटमेंटविषयी इतक्या चुकीच्या गोष्टी पसरवल्या जातात. त्याचमुळे आज आपण व्यवस्थित चर्चा करणार आहोत की किडनी स्टोन नक्की काय असतं, तो कसा बनतो, त्याची लक्षणं काय आहेत, त्याचं निदान कसं करायचं आणि त्यासाठी आपण काय उपचार केले पाहिजे. तसंच किडनी स्टोन वारंवार न व्हायला पाहिजे यासाठी आपण काय प्रिकॉशन्स घेतले पाहिजे. आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की आपल्या शरीरामध्ये 2 किडनी असतात. त्याचं मुख्य काम हे शरीरातल्या अतिरिक्त गोष्टी म्हणजे अननेसेसरी गोष्टी गाळणं आणि त्या लघवी वाटे बाहेर फेकणं हे असतं. त्याचमध्ये काही खनिज आणि क्षार म्हणजे मिनरल्स आणि सॉल्ट जसं की कॅल्शियम, ऑक्झॅलेट, युरिक ॲसिड हे सुद्धा गाळलं जातं. ह्याच्या प्रमाणाचं म्हणजे सॉल्ट आणि गाळलं जाणारं पाणी ह्याचं जेव्हा असंतुलन होतं म्हणजे क्षार जास्त होतात आणि पाणी कमी होतं तेव्हा हे क्षार एकमेकांना घट्ट चिकटतात, त्याचा एकावर एक थर जमा होतो आणि त्याच्यामुळे किडनी स्टोन अर्थात मूतखडा तयार होतो. तर लोकांना प्रश्न पडतो की खडा नेमका कसा दिसतो. खडा अनेक आकाराचा असू शकतो, अगदी वाळूच्या कणा एवढा बारीक, काही मिलीमीटरपासनं पूर्ण किडनी व्यापून टाकणारा काही सेंटीमीटरपर्यंत असू शकतो. किडनी स्टोन हा फक्त किडनीमध्ये म्हणजे किडनीच्या कप्प्यांमध्ये असू शकतो, किडनीच्या तोंडावर असू शकतो, युरेटर म्हणजे किडनीच्या नळीमध्ये असू शकतो किंवा ब्लॅडर म्हणजे मूत्रपिंडामध्येही असू शकतो. काही स्टोन्स गुळगुळीत असतात, काही काटेरी असतात. काटेरी स्टोन घर्षण करून कधी लघवीमधनं रक्तसुद्धा जाऊ शकतं. आपल्या सगळ्यांना प्रश्न पडेल की स्टोन नेमका होतो कोणाला. तर तसं बघायला गेलं तर तुम्हाला, मला स्टोन कोणालाही होऊ शकतो. पण ॲट रिस्क म्हणजे ज्या लोकांना जास्त धोका आहे किडनी स्टोन होण्याचा ते म्हणजे जे लोक खूप उन्हामध्ये हीटच्या ठिकाणी काम करतात, पाणी कमी प्यायलं जातं, जे मेनली नॉन व्हेजिटेरियन डाएट फॉलो करतात, ज्यांना मधुमेह अर्थात डायबिटीज हा आजार आहे, ओबेसिटी आहे आणि काही प्रमाणात काही अनुवांशिक आजार असतात किडनीचे ज्याच्यामुळे लहान मुलांमध्ये सुद्धा आपल्याला किडनी स्टोन आढळू शकतो. हा प्रॉब्लेम तुम्हाला किंवा तुमच्या कोणाही नातेवाईकांना, ओळखीच्यांना असेल तर त्वरित आपण आपल्या जवळच्या यूरोलॉजिस्टकडे जाणं, त्याचं निदान करणं आणि त्याची आवश्यक ती ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे. थँक्यू.